नमस्कार. आज मी अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीतली झटपट अशी तयार होणारी मेथीची भाजी बनवणार आहे. तर भरपूर अशी ही भाजी ना बाजारात यायला लागलेली आहे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीतली इथं आपली भाजी असणार ही मेथीची. तर इथं पाहू शकतात अशा पद्धतीने मस्त ताजी आणि हिरवीगार मी इथं मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे. तर ही भाजी जास्त करून हिवाळ्यात भरपूर अशा प्रमाणात येते आणि चवीला देखील हिवाळ्यात ही भाजी खाल्ली ना तर खूप मस्त लागते. तर आता पटकन आपण आहे ना ही भाजी भाजी करायला घेऊयात. तर त्याआधी ना मी इथं भाजी मस्त अशा 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथं कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 चमचाभर जिरं आणि सोबतच याच्यामध्ये एक कांदा बारीक चिरून घेतलेला कांदा मी इथं घातलेला आहे. अर्धवट असं आपण छान असं एखादं मिनिटभर हा कांदा आहे ना परतून घेणार आणि लगेचच याच्यामध्ये मी ना हिरवी मिरची टाकून घेणार आहे. तर इथं मी लाल चटणीचा वापर करणार नाही आहे. त्याच्यामुळं भाजीला जेवढा आपल्याला तिखटपणा लागेल ना त्याप्रमाणे मी इथे ना मिरच्या टाकून घेणार आहे. तर 3 ते 4 मिरच्या अशा पद्धतीने मस्त बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या आपल्याला छान मस्त तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत. आता सोबतच याच्यामध्ये ना मी 7-8 लसूणच्या पाकळ्या छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत. जर तुम्हाला लसूण इथं बारीक चिरून घालायचं असेल तसं देखील तुम्ही वापरू शकतात किंवा लसूणची पेस्टसुद्धा वापरली तरी चालेल. पण अशा पद्धतीने जर का तुम्ही लसूण ठेचून वापरला ना तर खूप छान मस्त आपल्या ह्या भाजीला चव येते. तर इथं आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहे. जास्त साहित्य लागत नाही. अगदी झटपट अशी 5च मिनिटात आपली ही भाजी बनवून तयार होते. तर पाहू शकतात आपले छान असे मस्त सगळे कांदे, लसूण आणि मिरची व्यवस्थित अशी तेलामध्ये परतून झालेली आहे. आता लगेचच याच्यामध्ये छान अशी मस्त मेथीची भाजी धुवून घेतलेली इथे मी टाकून घेणार आहे. तर आता जरी ही भाजी ना पाहू शकता तुम्ही कढईवर दिसत असेल, पण थोड्या वेळाने जशी आपली ही भाजी ना छान अशी इथं परतली जाईल ना, तर ती खूप अशी कमी होते. तर ही भाजी ना थोडीशी शिजत आल्यावर मी मग मीठ टाकणार आहे. कारण की ही भाजी जरी आता जास्त दिसत असेल ना, तर ती थोड्या वेळाने अगदी कमी होऊन जाईल. तर हे बघा अशा पद्धतीने आणि मगच आपल्याला मीठ टाकायचं आहे. तर मिठाचा अंदाज व्यवस्थित आपल्याला समजतो असं केल्याने. तर व्यवस्थित अशी परतली गेलेली आहे आणि ही भाजी आपल्याला झाकण ठेवून अजिबात शिजवून घ्यायची नाही आहे. असंच छान मस्त ही भाजी पटकन अशी शिजली जाते. अगदी कवडी असल्यामुळे ही भाजी ना पटकन देखील शिजवून होते. आता लगेचच मी आता आहे ना याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे. तर आपली ही भाजी एवढीच राहणार आहे. त्याच्यामुळे अंदाजाने आपल्याला छान असं मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. आणि इथं मी कमी गॅस करून घेतलेला आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनटं चांगले मस्त ही भाजी शिजू द्यायची आहे. तर हे बघा पहिलेपेक्षा आपली भाजी मस्त अशी शिजून झालेली आहे. आता सोबतच याच्यामध्ये ना मी जाडसर कुटून घेतलं शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे. तर आवडीप्रमाणे तुम्ही इथं शेंगदाण्याचं कूट नाही तर इथं खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकतात. म्हणजे किसून घेतलेलं खोबरं देखील तुम्ही इथं वापरू शकतात. त्याच्याने पण खूप छान मस्त ह्या भाजीला चव येते. इथं मी 3 चमचे जाडसर कुटून घेतलेलं शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत. तर शेंगदाणे मी भाजून आधी मग नंतर अशा पद्धतीने कुटून ह्या भाजीमध्ये टाकून घेतले. व्यवस्थित आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. तर इथं तुम्हाला शेंगदाण्याचं कूट किती हवं आहे ह्या भाजीमध्ये त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकतात किंवा नाही वापरलं तरीसुद्धा चालतं. पण अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे टाकून मस्त ही भाजी बनवाल ना तर खूप छान मस्त चवीला लागते. म्हणजे जो काही मेथीचा थोडाफार कडवटपणा असतो ना, तर तो शेंगदाणे टाकल्याने ह्या भाजीमध्ये तो कडवटपणा अजिबात लागत नाही. तर पाहू शकतात अशा प्रकारे आपली मस्त अशी अगदी 5च मिनिटात मेथीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि ही भाजी बनवायला जितकी सोपी आहे ना, तर चवीला देखील अप्रतिम अशी चवीची बनवून तयार होते. तर ही भाजी तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये देखील बनवू शकतात किंवा ऑफिसचा टिफिन असेल तेव्हासुद्धा तुम्ही ही भाजी झटपट अशी 5 मिनिटात बनणारी बनवू शकतात. तर मग नेहमीप्रमाणे कशी वाटली माझी रेसिपी हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर मग भेटूयात अशाच मस्त छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत.